कोल्हापूर ते पुणे अशी पहिली वंदे भारत एक्सप्रेस आता सुरू होणार आहे आणि त्याच पहिल्या प्रवासासाठी कोल्हापुरातील जे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी आपण बघत आहोत की पहिल्या प्रवासाचं जे काही सोय आहे ती त्यांच्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर हे विद्यार्थी आहेत, त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात। तुझं नाव काय? माय नेम सैफ समीर मुजावर। कसं वाटतंय आपली एक वेगळ्या पद्धतीची ट्रेन आहे, कसं वाटतंय ही ट्रेन जी आहे मला म्हणजे आता माझा पहिला प्रवास आहे यात, मग मला असं वाटते की खूप भारी वाटते मला ह्यात प्रवास करून, म्हणजे एकदम असं कम्फर्ट आहे, डिलाइटफुल आहे, एकदम भारी। नक्कीच आपल्याकडे अजून एक विद्यार्थिनी आहे, तिच्याशी देखील बातचीत करूया। नेमकं कसं वाटते पहिल्यांदा अशा पद्धतीची ट्रेन आपल्या कोल्हापुरातून जाते, तू पहिल्यांदा अशा पद्धतीच्या ट्रेन मधून प्रवास करतेस, काय वाटतं? छान वाटतंय बसून आणि सगळं बघून, लाईक चांगलं आहे ट्रेन आणि फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत। नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपण या ट्रेनमध्ये त्यांना बघून आनंद देखील झालेला आहे आणि आपण बघू शकतो या ट्रेनमधील सोयी सुविधा हे डीप फ्रीजरचा जो सेक्शन आहे या ठिकाणी खाण्याच्या ज्या काही खाद्यपदार्थ तयार केले जातात आणि जे काही प्रत्येक बोगीच्या ठिकाणी जे एंट्रन्स आहे ते ऑटोमॅटिक एंट्रन्स आहे आणि प्रत्येक बोगीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे देखील आहेत एंट्रन्सच्या ठिकाणी, जेणेकरून ड्रायव्हरला लक्षात यावं की बाबा कुठे काही अपघात तरी होत नाही आहे ना। आणि जर डायरेक्ट ड्रायव्हरशी देखील बोलायचं असेल तर त्यासाठी एमर्जन्सी टॉकबॅक युनिट देखील प्रत्येक बोगीच्या दरवाजाजवळ लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे काही प्रसाधनगृहाची व्यवस्था देखील एकदम अद्ययावत मधले 5 स्टार प्रमाणे ही सुविधा करण्यात आलेली आहे। आपल्यावर जे काही प्रवास करणारे आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूयात की नेमकं कशा पद्धतीनं त्यांच्या प्रतिक्रिया आहेत ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, पहिल्यांदा वंदे भारत मधून प्रवास करताय? नाही, पहिल्यांदा तर नाहीये, तिसरी वेळ ही। आणि आम्ही असंच येत असतो, आम्हाला रेल्वेकडून इन्व्हिटेशन येतं, आम्ही रेल फॅन्स आहेत आमचं। नक्कीच कोल्हापुरातनं ही पहिली रेल्वे सुरू होतीये, कशा पद्धतीनं याचा प्रतिसाद मिळू शकेल असं तुम्हाला वाटते? रेल्वे मित्र प्रतिसाद तर भेटलाच पाहिजे चांगला, कारण की या कॅटेगरीची पहिलीच गाडी, स्पीडअप थोडा आहे, बघू कळेल। नक्कीच आपल्याबरोबर अजूनही प्रवासी आहेत जे या ठिकाणी प्रवास करण्यासाठी थांबलेले आहेत। काय सांगू शकाल कशा पद्धतीने आपले या प्रवासाचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे? प्रवास खरंच खूप सुखाचा असणार आहे आणि खूप फास्ट अशी गाडी आहे ही, तर नक्कीच ह्याचा कोल्हापूरकरांना फायदा होऊन जाईल ह्या गाडीचा। अशाच पद्धतीने कोल्हापूर मुंबई देखील रेल्वे पुढे सुरू होण्याची जी आहे ती प्रोसेस सुरू आहे, मात्र अद्याप अजून ती रेल्वे सुरू होण्याची चिन्ह नाही आहेत। काय वाटते त्याबद्दल? कारण कोल्हापुरातून मुंबईसाठी फक्त 2च गाड्या आहेत, तर त्या गाड्यांची संख्या वाढवावी, कारण त्याच्यामुळे किंवा ही वंदे भारत जर पुण्याहून जर मुंबईपर्यंत नेली तर निश्चितच कोल्हापूर पासून संपूर्ण पश्चिम ह्या महाराष्ट्राचा फायदा होईल ह्याच्यामुळे। नक्कीच तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने कोल्हापुरात प्रवास करणाऱ्या या पहिल्या प्रवासाची जी काही अनुभव घेणाऱ्या प्रवाशांची जी प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेतली आणि हेच पुढे सगळ्या कोल्हापूरकरांना हा प्रवास अनुभवायला मिळणार आहे। महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।